प्रभु ने हमको और एक अवसर दिया, उसके लिए धन्यवाद। കർത്താവിന്റെ വഴി അറിയുന്നതും അവനെ സേവിക്കുന്നതുമാണ് ഈ ലോകത്തിലെ ഏറ്റവും ഉന്നതമായ പദവി. इस दुनिया में हम जीते समय में प्रभु का रास्ता क्या है सही रीति से जानना और उसको सेवा करना, वो एक विश्वासी का सबसे बड़ा पदवी है। കർത്താവിന്റെ പെട്ടകം പഴയ നിയമത്തിൽ ഫിലിസ്തീന്റെ അടുക്കൽ നിന്ന് ദാവീദിന്റെ നഗരത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരുന്ന സമയത്ത് ഒരു സംഭവം നടന്നു നിങ്ങൾക്ക് അറിയാമല്ലോ. आप लोग घटना को जानते होंगे, जब परमेश्वर का वो संदूक जो मूसा के द्वारा बनाया गया था, वो संदूक जब फिलिस्ती देश में लोगों ने लेकर गया, वहां से फिर वापस दाऊद का नगर में लेकर आ रहा था, तो वहां पर एक घटना हुआ। 2 ശമൂവേൽ അതിന്റെ 6-ാം അധ്യായത്തിൽ നമ്മളത് വായിക്കുന്നുണ്ട്. നിയമപ്രകാരം അല്ലാതെ കൊണ്ടുവന്നു, ഉസ അത് പെട്ടകം പിടിച്ചു, ഉസ മരിക്കുന്നു. അപ്പോൾ തൽക്കാലത്തേക്ക് ദൈവത്തിന്റെ പെട്ടകം ഓബേദ് ഏദോം എന്ന് പറയുന്ന ഒരു ഗിത്യനായ മനുഷ്യന്റെ വീട്ടിൽ വെക്കുന്നതായിട്ട് നമ്മൾ 2 ശമൂവേൽ 6-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നു. दूसरा शमूएल उसका 6वां अध्याय में वो घटने को वहां पर हम देखते हैं, जो नियम के अनुसार जो तंबू को संदूक को वापस लाना चाहिए था, वो नहीं लाने के वजह से वहां पर हम देखते कि घटना हुआ और वहां पर एक व्यक्ति का मृत्यु हो जाता है। और फिर वहां पर वो उसी जगह पर वो वहां पर रखा जाता है, ओबेद एदोम करके जगह पर। वाक्य 11 में जब पढ़ते समय में वहां उस घराने में वहां पर उसी जगह पर था करके हम पढ़ते हैं वो घटने के बाद। നമുക്ക് അതിന്റെ 6-ാം അധ്യായം 2 ശമൂവേൽ 6-ന്റെ 11-12 വാക്യങ്ങൾ വായിക്കും. हम पढ़ेंगे 6 का 11 और 12 पढ़ेंगे। यहोवा का संदूक गतवर्षी ओबेदोम के घर में 3 महीने रहा और यहोवा ने ओबेदोम को और उसके समस्त घराने को आशीष दी। तब दाऊद राजा को यह बताया गया कि यहोवा ने ओबेदोम के घराने पर और जो कुछ उसका है उस पर परमेश्वर के संदूक के कारण आशीष दी है। तब दाऊद ने जाकर परमेश्वर के संदूक को ओबेद के घर से दाऊदपुर में आनंद के साथ पहुंचा दिया। ഓക്കെ, ദൈവത്തിന്റെ പെട്ടകം നമുക്കറിയാം, ടാബർനാക്കിൾ, സഞ്ചരിക്കുന്ന ദേവാലയം. तो ये जो संदूक जो है, या जो परमेश्वर का ये जो भवन का विषय में है, जो मंदिर है, ये एक यात्रा करने वाला, ये चलने वाला एक संदूक है। അപ്പോൾ ആ യഹോവയുടെ പെട്ടകം ഒരു ഗിത്യനായ അല്ലെങ്കിൽ ഒരു ജാതീയ മനുഷ്യന്റെ, വിശ്വാസി അല്ലാത്ത, ദൈവത്തിൽ വിശ്വസിക്കാത്ത ഒരു ജാതീയ മനുഷ്യന്റെ വീട്ടിൽ ഇരുന്നപ്പോൾ ആ വീടിനെ ദൈവം അനുഗ്രഹിച്ചതായിട്ടാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത്. तो 11 वाक्य जब पढ़ते समय पे ये संदूक वहां पर एक में एक अन्य जाति के घर पे जगह पर जो था, तो वहां पर रहते समय में क्या हो गया, और उस घर में आशीष हो गया। ദൈവത്തിന്റെ പെട്ടകം നിമിത്തം യഹോവ ഓബേദോമിനെയും കുടുംബത്തെയും അവനുള്ള സകലത്തെയും അനുഗ്രഹിച്ചു. इसका 12 पढ़ना। तब दाऊद राजा को यह बताया गया कि यहोवा ने ओबेदोम के घर पर और जो कुछ उसका है उस पर भी परमेश्वर के संदूक के कारण आशीष। तो देखो, यह परमेश्वर के संदूक के कारण उस घर में आशीष आया। അന്നത്തെ കാലത്തെ കുടുംബം എന്ന് പറയുമ്പോൾ ഒരു അപ്പൻ, അമ്മ, മക്കൾ മാത്രമല്ല, ഒരു ജോയിന്റ് ഫാമിലിയാണ്. അദ്ദേഹത്തിന് റിലേറ്റീവ്സിനെല്ലാം ദൈവത്തിന് അനുഗ്രഹം കിട്ടിയെന്ന് വായിക്കും. तो उस जमाने का बात है, जब घराना करके बोलते समय में पति पत्नी बच्चे सिर्फ ऐसा नहीं, एक बड़ा परिवार होता है, तो उनका रिश्तेदार, वो सब जो पड़ोसी है, वो सब उनके रिश्तेदार और उनके क्लोज नजदीकदार होते हैं। तो घर करके बोला तो वो सब लोग उसपे है। तो जब उसका घर आशीषित हुआ करके बोला, तो क्या वो सब परिवार में जितने भी लोग थे, सब लोग उसका आशीष मिला करके हम पढ़ते हैं। അത് കർത്താവിന്റെ ഭൂമിയിൽ കർത്താവ് വരുന്നതിന്റെ നിഴലായിട്ടാണ് ഈ ആർക്ക് ഇരിക്കുന്നത്. പഴയ നിയമത്തിന്റെ സാദൃശ്യ രൂപേണയാണ് ആർക്ക്. तो संदूक करके बोलते समय हमें समझना है, वो बस एक छाया है, मतलब जो आने वाला मसीह, प्रभु यीशु मसीह जो दुनिया में आने वाला है और क्या कार्य करने वाला है और आशीष मिलने वाला है, उसका एक छाया था ये संदूक जो पृथ्वी में प्रभु ने दिया था। ഈ ഇദ്ദേഹത്തെ ദൈവം അനുഗ്രഹിക്കാൻ കാര്യം എന്താണ്? ഏത് തരത്തിലുള്ള അനുഗ്രഹമാണ് അദ്ദേഹത്തിന് കിട്ടിയത്? तो ये ओबेद को यहाँ पर आशीष मिला करके बोलते हैं, तो वो किस प्रकार का आशीष है हमें समझना है। അദ്ദേഹത്തിന് സ്വർഗത്തിൽ പ്രവേശനം കിട്ടിയോ? क्या उसको स्वर्ग में जाने का प्रवेश मिला क्या? കാരണം അന്ന് യഹൂദന്മാർക്ക് മാത്രമേ രക്ഷയുള്ളൂ. क्योंकि उस समय में, उस जमाना क्या है, यहूदी लोगों को ही उद्धार है। ഇദ്ദേഹം യഹൂദനുമല്ല, ये आदमी यहूदी नहीं है, പക്ഷെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടു. फिर लिखा है कि आशीषित है करके। ഏത് അനുഗ്രഹമാണ്? तो किस प्रकार का आशीष है? भूमि का। അപ്പോൾ ദൈവത്തെ നമ്മൾ വാസ്തവമായി സേവിക്കുമ്പോൾ നമുക്ക് ആത്മീയ അനുഗ്രഹം മാത്രമല്ല,
ഭൗമികമായ അനുഗ്രഹവും ഉണ്ട് നമ്മൾ വേണ്ട രീതിയിൽ ഇത് സൂക്ഷിച്ചാൽ. तो अगर ये बात तो सच है, प्रभु का वचन को सही रीति से आत्मा के नियंत्रण में सही रीति से अगर वचन का हमने पालन किया है तो स्वर्ग का तो आशीष है ही, परंतु क्योंकि हम लोग सही रीति से चाल चलन करने की वजह से भूमि में भी उसका लाभ और आशीष मिलता है. അപ്പൊ പഴയ നിയമത്തിൽ അദ്ദേഹത്തിന്റെ വീടിനെ അനുഗ്രഹിക്കാൻ അദ്ദേഹത്തിന് വീടിന്റെ പുറകുവശത്ത് ശ്രദ്ധിക്കപ്പെടാത്ത ഒരു സ്ഥലത്ത് അദ്ദേഹം വെച്ചിരുന്നുവെങ്കിൽ, അല്ലെങ്കിൽ അതിനെ ഗൗരവമായി കണക്കാക്കാതെ ഒരു അവജ്ഞയായിട്ട് പെട്ടകത്തെ വെച്ചിരുന്നെങ്കിൽ തീർച്ചയായിട്ടും ആ അനുഗ്രഹം കിട്ടില്ലായിരുന്നു. तो यहाँ पर उबेद का खासियत समझना है. जब वो संदूक को जब उसके घराने के बाद जब उसने रखा था, संभाल के रखा था, बोला तो वो एकदम ध्यान पूर्वक इज्जत देकर गौरव देकर ये परमेश्वर का संदूक है करके अच्छा बोध्य से उबेद ने उसको संभाल के रखा. घर के कोई कोने में कोई सामान पड़ा है बोलकर उसको धूल मिट्टी हो जाने दो, ऐसा वैसा नहीं किया. उसने संभाल के रखा. എവിടെ വെച്ചിരിക്കണം? और कहाँ पर रखा होगा? അദ്ദേഹത്തിന്റെ വീട് എന്ന് പറഞ്ഞാൽ ഉൾമുറി എന്നാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो घर में रखा मतलब क्या? घर का जो अंदरूनी का जो सबसे मेन लिविंग रूम है वहां पर रखा. വളരെ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട രീതിയിൽ, बहुत ही इज्जतदार रूप से അവിടെ എല്ലാം അടിച്ചുവാരി, उसने साफ सफाई किया. എപ്പോഴും കുട്ടികളൊന്നും വരാതെ उस कमरे में बच्चों को जाने नहीं दिया. അദ്ദേഹം യഹൂദന്മാരുടെ ദൈവത്തെ ഭക്തിപൂർവം ആണ് യഹോവയുടെ പെട്ടകത്തെ അദ്ദേഹം കണ്ടത്. तो यानी कि क्या, ये अन्य जाति ने यहूदियों का परमेश्वर का दर्शाने वाला यह संदूक है बोलकर उन्होंने वो गौरव और इज्जत उसने दिया. അവിടെ നോക്കുക, അവിടെ ദൈവം അവനെ അനുഗ്രഹിച്ചു, जिसके वजह से परमेश्वर ने उसको आशीषित किया. നമ്മൾ ഇനി അതിനെ ആത്മീയമായിട്ട് നോക്കുമ്പോൾ इस बात को अगर हम आत्मिक रीति से देखें तो ഈ പെട്ടകത്തിന്റെ പൊരുളായ മശിഹ തമ്പുരാൻ സാക്ഷാൽ ഇന്ന് നമ്മുടെ ഹൃദയത്തിലാണ് വസിക്കേണ്ടത്. പക്ഷെങ്കിൽ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ക്രിസ്തുവിന് കൊടുക്കുന്ന സ്ഥാനത്തെയാണ് ഈ ഭാഗം കാണിക്കുന്നത്. तो यहाँ अभी वास्तव में आत्मिक रीति से, या नए नियम के रीति से जब ये वचन को पढ़ते समय में इसको हम कैसा समझते हैं? संदूक जो है प्रभु यीशु मसीह को दर्शाता है. ये यीशु मसीह घर में रखना है मतलब क्या है? हमारे दिल के हृदय में सबसे ज्यादा संभाल कर इज्जत के साथ गौरव के साथ रखना तो चाहिए, लेकिन हम लोग वैसे करते नहीं है. उनको वो पहला प्रभुत्व स्थान हम नहीं दे रहे. ഇദ്ദേഹത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവം അദ്ദേഹത്തിന് പാപം മോചിച്ചില്ല. इसके विषय में, उबेद के विषय में इसका पाप का क्षमा नहीं हुआ है. അദ്ദേഹത്തെ ഒരു വീണ്ടെടുപ്പ് നടത്തിയില്ല. उसका एक छुटकारा उसको हुआ नहीं. എങ്കിൽ പോലും फिर भी ദൈവത്തിന്റെ പെട്ടകത്തെ മാനിച്ചതിന്, क्योंकि उसने परमेश्वर का संदूक को आदर किया, ദൈവം എന്ത് ചെയ്തു? परमेश्वर ने क्या किया? उसको आदर किया या आशीष किया. അല്ലെ? നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ഈ പെട്ടകം വന്നിട്ട് എത്ര നാളായി? परंतु हमारे हृदय में यह संदूक आकर कितना साल हो गया है? നമ്മൾ എങ്ങനെയാണ് ഈ പെട്ടകത്തെ അല്ലെങ്കിൽ ഈ സാക്ഷാൽ ക്രിസ്തുവിനെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ സൂക്ഷിക്കുന്നത്? तो हम लोग फिर किस रीति से ये सचमुच संदूक जो सचमुच प्रभु यीशु मसीह है उनको हम लोग कितना आदर पूर्वक हमारे हृदय में संभालते हैं? നമ്മളോട് ബന്ധത്തിൽ നമ്മളെ അവൻ സ്നേഹിച്ചു. हमारा विषय में क्या है? प्रभु ने हमसे प्रेम किया, നമുക്ക് സ്വർഗത്തിൽ സിറ്റിസൺഷിപ്പ് തന്നിട്ടുണ്ട്, हमें स्वर्ग का नागरिकता दिया है, നമ്മൾ പോകുമ്പോൾ ഇടത്തും വലത്തും ദൂതന്മാരെ ഏൽപ്പിച്ചിട്ടുണ്ട്, हम लोग चलते समय में दाएं और बाएं स्वर्गदूत हमको दिया है एस्कॉर्ट में, നമ്മുടെ തലയിലെ മുടികൾ എണ്ണിയിട്ടുണ്ട്, हमारे सिर के बाल गिले हुए हैं, നമ്മൾ ഒരിക്കലും നരകത്തിൽ പോകത്തില്ല. हम लोग कभी भी नरक में नहीं जाएगा. എന്നിട്ടും फिर भी എങ്ങനെയാണ് किस तरह ഈ പെട്ടകത്തെ അല്ലെങ്കിൽ മശിഹായെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ നമ്മൾ സൂക്ഷിക്കണം? ये संदूक को यानी कि जो मसीहा को हमारे हृदय में हम कैसा हम लोग स्थान देते हैं? എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മള് അല്ലെങ്കിൽ ഒരു ഭാരൻ അല്ലെങ്കിൽ ഒരു ഫലമില്ലാത്തവരായി തീരുന്നത്, അല്ലെങ്കിൽ ഒരു ദൈവത്തിന് ഫലം കായ്ക്കാത്ത രീതിയിൽ 20-30 വർഷമായിട്ട് നമ്മൾ ആയിത്തീരുന്ന കാര്യം എന്താണ്? तो ऐसा क्यों है? एक विश्वासी 30-40 साल हो गया विश्वासी है, लेकिन एक बंजर जमीन के समान है, फलवत नहीं, परमेश्वर के लिए उपयोगी नहीं. ऐसा क्यों हो रहा है? വേണ്ടതുപോലെ അല്ല. क्योंकि जिस रीति से आदर करना चाहिए प्रभु को वैसा नहीं किया. അപ്പൊ ഇതിൽ നിന്നൊരു പാഠം നമ്മൾ പഠിക്കുകയാണ്. तो इसमें से एक सबक हम सीख रहे हैं. അപ്പോൾ വചനത്തിൽ वचन में ഇങ്ങനെ ഒരു പ്രയോഗമുണ്ട്. इस तरह के एक शब्द को हम देखते हैं, ദ ഫസ്റ്റ് ഡേ ഓഫ് ദ ഫസ്റ്റ് മന്ത് എന്നൊരു പ്രയോഗം. ഇത് पहला दिन, पहला महीने का पहला दिन. वचन में एक ऐसा प्रयोग को हम पढ़ते हैं, पहला महीने का पहला दिन. അപ്പൊ ദൈവം ആരെങ്കിലും മശിഹായെ മാനിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നെങ്കിൽ, ബഹുമാനിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നെങ്കിൽ, അവന് എല്ലാത്തിലും പ്രീഎമിനൻസ് കൊടുക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നെങ്കിൽ ദ ഫസ്റ്റ് ഡേ ഓഫ് ദ ഫസ്റ്റ് മന്ത് എന്നുള്ള പ്രയോഗം നമ്മൾ വചനത്തിൽ എഴുതിയിരിക്കുന്നത് മനസ്സിലാക്കും. तो जो कोई भी परमेश्वर को आदर करना चाहता है, सम्मान करना चाहता है, या परमेश्वर को, प्रभु को पहला स्थान देना चाहता है, तो उसको ये शब्द को जानना बहुत जरूरी है. पहला महीने का पहला दिन.
ഈ വിഷയം ഞാൻ വർഷങ്ങൾക്ക് മുമ്പ് ഇവിടെ എടുത്തെന്നാണ് ഞാൻ ചിന്തിക്കുന്നത്. मुझे ऐसा लग रहा है कि ये विषय को मैंने बहुत साल पहले यहाँ पर लिया है करके. ആർക്കെങ്കിലും ഓർമ്മയുണ്ടോ? किसी को याद है क्या? പോൾ ബദറിന്റെ ഡയറിയിൽ നോക്കിയാൽ അത് കാണാം. अगर पॉल बदर का डायरी में देख लिया तो शायद मिल जाएगा. ഞാൻ പലപ്പോഴും അങ്ങനെ ഓർക്കാറുണ്ട്. ഈ പോൾ ബദർ എല്ലാ മെസ്സേജും ആര് പറഞ്ഞു എപ്പോൾ പറഞ്ഞു അത് എഴുതിയിട്ടുണ്ട്. तो मैं हमेशा ऐसा सोचता हूँ, पॉल बदर हमेशा किस दिन में कौन सा भाई ने क्या विषय लिया करके ऐसा पूरा डिटेल भाई लिखता है ऐसा. അപ്പൊ ക്രിസ്തുവിനെ മാനിക്കുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ तो यानी कि तो मसीह को आदर करने के विषय में, അവന് സകലത്തിലും പ്രിയമൻ ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുക്കുന്ന കാര്യത്തിൽ तो यानी कि उस आदर करना मतलब उस मसीह को सब बातों में पहलौटा स्थान देना, पहला स्थान देना. ദൈവം നമ്മളെ അനുകരിക്കാതിരിക്കാൻ പറ്റുമോ? ऐसा अगर प्रभु को पहला दर्जा दिया तो क्या प्रभु हमें आशीषित नहीं करेगा क्या? അവൻ ആത്മീയമായിട്ടും അനുഗ്രഹിക്കും, वो तो हमें आत्मिक रीति से आशीष करेगा ही, ഭൗമികമായിട്ടും അനുഗ്രഹിക്കും. शारीरिक रीति से भी होगा. കാരണം അവനെ വഹിച്ചുകൊണ്ട് നടക്കുന്നവർക്ക് क्योंकि जो प्रभु को संभाल कर लेकर चल रहा है, प्रभु को लेकर चल रहा है बोला तो प्रभु उसको आदर देगा. അന്ന് അദ്ദേഹത്തിന്റെ വീടാണ് ഇന്ന് നമ്മുടെ ഹൃദയം, അല്ലെ? उस दिन ओबेद का जो घर था वो आज हमारा हृदय है. ഇപ്പൊ നമ്മുടെ വീട്ടിലാണോ കർത്താവ് വസിക്കുന്നത്? നമ്മുടെ ഉള്ളിലാണോ? आज हमारा घर में प्रभु बसा है या हमारे अंदर बसा है? ആ, അപ്പൊ യാത്രയിലൊക്കെ ആരുണ്ട് കൂടെ? मतलब यात्रा करते समय में हमारे साथ कौन है? പക്ഷെ ആരെയാണ് നമ്മൾ പരിഗണിക്കുന്നത്? लेकिन हम लोग किसको हम लोग ज्यादा ध्यान देते हैं, किस बातों पे ज्यादा ध्यान देते हैं हम लोग? അപ്പോൾ വളരെ സൂക്ഷ്മമായി കർത്താവിനെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിന് നടുക്ക് സൂക്ഷിക്കണമെന്നാണ് ദൈവത്തിന്റെ വചനം. നമ്മള് പ്രോവർബ്സ് 4-ാം അധ്യായം നമ്മൾ ആ വാക്യം എടുക്കുന്നില്ല. तो इसके लिए हमेशा हम लोग प्रभु की उपस्थिति में प्रभु को हमेशा हमारे केंद्र हमें बना, सबसे बीच में प्रभु रहना चाहिए. हम लोग नीति वचन में अध्याय 4 में हम पढ़ते हैं इस विषय में, वो वाक्य नहीं ले रहा. അപ്പൊ നമുക്കിവിടെ നമുക്ക് നോക്കാം. यहाँ पर अभी हम देखेंगे ഫസ്റ്റ് ഡേ ഓഫ് ദ ഫസ്റ്റ് മന്ത്. पहला महीने का पहला दिन. എങ്ങനെയാണ് ദൈവദാസന്മാർ ഈ ദിവസത്തെ ആദരിച്ചത്? किस रीति से प्रभु के दास लोगों ने वो पहला दिन को माना? അതുകൊണ്ട് നമുക്ക് ആദ്യമായിട്ട് എസെക്കിയേൽ പ്രവചനം 45-ാം അധ്യായം 18-ാം വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. एजेकिएल का पुस्तक 45 का 18 हम पढ़ेंगे. परमेश्वर यहोवा यूं कहता है, पहले महीने के पहले दिन को तो एक निर्दोष बछड़ा लेकर पवित्र स्थान को पवित्र करना. നോക്കുക, ദൈവമായ കർത്താവ് അരുളപ്പാടാണ്. यहोवा परमेश्वर का वाणी है. എന്താണ് പറയുന്നത്? वो क्या कहता है? पहला महीने का पहला दिन में നിങ്ങൾ ശുദ്ധീകരണത്തിനായിട്ട് तुम लोग शुद्धिकरण के लिए നിങ്ങൾ ഒരു കാളക്കുട്ടിയെ നിങ്ങൾ യാഗമർപ്പിക്കണം. एक बछड़े को तुम लोग बलि करना. നോക്കുക, ക്രിസ്തുവിന്റെ യാഗത്തിന് നമ്മൾ എത്രത്തോളമാണ് പ്രാധാന്യം കൊടുക്കുന്നത്? मसीह का बलि को कितना ज्यादा हम लोग मूल्य देते हैं. ആദ്യം തന്നെ ഒരു യാഗത്തിലൂടെയാണ് ആരംഭിക്കുന്നത്. यानी कि सबसे पहला एक बलि से शुरू हो रहा है. ക്രിസ്തു നമ്മളെ സ്നേഹിച്ചപ്പോൾ जब मसीह ने हमसे प्रेम किया, പൗലോസ് അത് പറയും, എന്നെ സ്നേഹിച്ച് എനിക്ക് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചതാണ്. तो पौलुस कहता है जिसने मुझसे प्रेम किया और जिन्होंने अपने आप को मेरे लिए अर्पण किया. പക്ഷെ ഇത് നമ്മൾ എല്ലാ ദിവസവും കേൾക്കുന്നു, परंतु ये तो हम लोग रोज सुनते हैं നമ്മള് ഇതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ ആരാധിക്കുന്നു. और इस नींव में हम आराधना भी करते हैं. പക്ഷെ ഹൃദയത്തിൽ അതിനുള്ള ജാഗ്രതയില്ല. കാരണം എന്തോ ഒരു परंतु हृदय में उसका उत्तेजना नहीं हो पा रहा है. वो खुशी उमड़कर बाहर आराधना में प्रकट नहीं हो पा रहा है. അത് ആ മാസത്തിന്റെ 1-ാം ദിവസം വളരെ ശ്രദ്ധയോടെ കൂടെ ചെയ്യേണ്ട ഒരു കാര്യമാണ് ഒരു ആട്ടുകുട്ടിയെ അർപ്പിക്കണം. तो मतलब क्या उस महीने का जो पहला दिन में सबसे ध्यान पूर्वक क्या करना है? वो बलि चढ़ाना है. ഇനിയിപ്പോ പഴയ നിയമത്തിൽ അത് മനുഷ്യനാണ് അർപ്പിക്കേണ്ടത്. पुराने नियम में तो मनुष्य था जो करते थे. എന്നാൽ ഈ ബലി അവൻ നമുക്ക് ഒരു ആട്ടുകുട്ടിയെ തന്നു. लेकिन हमारे लिए क्या हुआ? परमेश्वर ने स्वयं ही वो बलि को हमें दे दिया. എന്തിനാണ്? क्यों? നമ്മുടെ പാപങ്ങൾ പരിഹരിച്ചത്. ताकि हमारा पाप का हल हो सके. നോക്കുക, ദൈവം നമ്മളോട് ചെയ്ത ആദ്യത്തെ നന്മ എന്താണ്? देखो परमेश्वर ने हमारे लिए किया हुआ सबसे पहला भलाई काम क्या है? अपने को एक मसीह एक बलिदान दे दिया. നമ്മൾ ഓർക്കണം. ये बात को हमें याद करना है അത് നമ്മള് വളരെ പ്രധാനമായിട്ട് അതിനെ കരുതണം. और उसको एकदम मूल्य बात, सबसे बड़ा बात है, मुख्य बात है करके उसको जानना है. പക്ഷെ ശുദ്ധീകരണം വന്നോ? परंतु शुद्धिकरण हुआ क्या? പിന്നെങ്ങനെ ശരിയാകുന്നത്? फिर कैसा बलि का क्या फायदा? അതിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണ്? क्योंकि वो बलि का उद्देश्य क्या था? പാപമോചനം കിട്ടണം. पाप का छुटकारा हो गया. അപ്പോൾ നമ്മളെ ഹൃദയത്തിൽ അത് ആത്മാർത്ഥമായി അംഗീകരിച്ചാൽ, तो अपने हृदय में हम लोग पूरे मन से जब उस बात को हम ग्रहण करके स्वीकारते हैं, കാരണം രക്ഷ പ്രാപിക്കുവാൻ ആകാശത്തിന് കീഴിൽ മനുഷ്യരുടെ ഇടയിൽ യേശുക്രിസ്തുവിന്റെ നാമമല്ലാതെ വേറൊരു നാമവുമില്ല. क्योंकि उद्धार पाने के लिए भूमि में, आकाश के नीचे भूमि में कोई और नाम नहीं है. मनुष्य के बीच में एक ही नाम है, तब यीशु मसीह का नाम. അപ്പൊ നമ്മുടെ പാപങ്ങളെ കഴുകിക്കളയുവാൻ യേശുവിന്റെ രക്തമല്ലാതെ വേറൊരു മാർഗവുമില്ല. तो पाप को धो के हमसे शुद्ध करने के लिए यीशु का लहू के
के अलावा और कोई चीज नहीं है। അപ്പോൾ യേശുവിന്റെ രക്തത്താൽ പാപമോചനം വന്നുവെങ്കിൽ तो अगर यीशु मसीह का लहू के द्वारा पाप का छुटकारा हो रहा है അവന്റെ ഹൃദയം ജീവിക്കാൻ തുടങ്ങും. तो क्या होगा? उसका हृदय जिलाया जा रहा है, मतलब वो जीने लग रहा है वो व्यक्ति। ആരാ ജീവിക്കും? कौन जी रहा है? किसके द्वारा जी रहा है? ഈ ക്രിസ്തു ജീവിക്കാൻ തുടങ്ങും. तो मसीह, उसका हृदय में मसीह जी रहा है। എന്തുകൊണ്ടാണ് ക്രിസ്തു നമ്മളെ ജീവിക്കാത്തത്? हमारे हृदय में क्यों मसीह नहीं जी पा रहा? പാപപരിഹാരത്തിന്റെ യാഥാർത്ഥ്യത്തെ വേണ്ടതുപോലെ സ്വീകരിച്ചിട്ടില്ല. क्योंकि पाप का जो हल हमको मिला है, उसके लिए जो कितना मूल्य, जितना स्वर्ग उसको मूल्य देता है, वो मूल्य वो व्यक्ति ने दिया नहीं है। അപ്പൊ നമ്മള് എന്റെ പാപങ്ങളെല്ലാം मतलब क्या? मेरा सारा पापों को കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു प्रभु यीशु मसीह ने ഒരിക്കലായിട്ട് एक ही क्षण में എന്നേക്കുമായി ക്ഷമിച്ചു. सदा के लिए क्षमा कर दिया है। അത് നമ്മുടെ ന്യായവിധിയായിരുന്നു. वो हमारा न्याय था। അതിനൊരു ടൈമുണ്ട്, उसके लिए एक समय है, അതിനൊരു പ്ലേസ് ഉണ്ട്, उसके लिए एक जगह है, അതിനൊരു ബേസ് ഉണ്ട്, उसके लिए एक नींव बुनियाद है, അതിനൊരു ഫലമുണ്ട്. और उसका एक प्रतिफल, उसका एक फल है, उसका फायदा है। അത് എവിടെ വെച്ച് ഏത് സമയത്ത് ഏതിന്റെ ബേസിൽ നടന്നു? तो वो कहाँ पर हुआ, किस समय पर हुआ, किस आधार पर हुआ? AD 33 हम जानते हैं कि सन 23 साल में എന്ന സ്ഥലത്ത് कलवरी गोलगोता में पहाड़ की जगह पर യേശു രക്തം ചിന്തിയപ്പോൾ यीशु मसीह ने जब लहू बहाया, നമ്മളെ നീതിവാന്മാരായി. हम धर्मी ठहराए गए। ഇത് വിശ്വാസമായിട്ട് നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ തറവാകണം. ये विश्वास के द्वारा हमारे हृदय में पक्का निश्चय, पक्का बोध हो जाना चाहिए ये बात। അങ്ങനെ അവന്റെ രക്തത്തെ അംഗീകരിക്കുന്നവരുടെ വീട്ടിൽ അവരുണ്ട്. मतलब जिसने उस पवित्र लहू जो पापों का छुटकारे के लिए बहाया, उस लहू को अपनाया है, उसके हृदय में प्रभु निवास कर रहा है। പഴയ നിയമത്തിൽ നമ്മൾ കാണുന്നുണ്ട്, ഞാൻ രക്തം കാണുമ്പോൾ നിങ്ങളെ വിട്ടുപോകും, കാരണം നിങ്ങളെ ശിക്ഷിക്കത്തില്ല. पुराने नियम में निर्गमन का पुस्तक 12 अध्याय में प्रभु क्या कहता है? न्याय तुम्हारा दरवाजे के बाहर खड़ा है, मैं जब लहू को देखूंगा मैं उस घर में न्याय नहीं करूंगा। ഇന്ന് ആ വാതിൽ ഏതാണ്? आज वो दरवाजा कौन सा है? നമ്മുടെ ഹൃദയമാണ്. हमारा हृदय है। അപ്പൊ ദൈവം നോക്കുമ്പോൾ तो परमेश्वर जब देखा है हमारे हृदय को, ക്രിസ്തുവിന്റെ രക്തം എന്റെ പാപങ്ങളെ കഴുകി എന്നുള്ള സജീവമായ വിശ്വാസം ഉണ്ടോ? मसीह ने तुम्हारा सारा पापों को धोकर शुद्ध कर दिया है अपने लहू से करके, ये बात का विश्वास पक्का रीति से तुझमें है कि नहीं, ये देख रहा है परमेश्वर। അപ്പോൾ ക്രിസ്തുവിന് ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുക്കുമ്പോൾ ആദ്യം ഈ കാര്യം പരിഗണിക്കണം. यानी कि क्या? अगर जब मैं यीशु मसीह को पहला स्थान दे रहा हूं, तो ये बात का बोध होना चाहिए कि प्रभु ने मेरा पाप का हल निकाला है। നമ്മൾ കൊലോസ്യ ലേഖനം 1-ാം അധ്യായം അതിന്റെ 14 മുതൽ 23 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ कोलोस्यों का पुस्तक पहला अध्याय 14 से 23 जब हम पढ़ते हैं, അവിടെ ചില പ്രധാനപ്പെട്ട കാര്യങ്ങൾ പറയുന്നുണ്ട്. उधर कुछ खास बातें बोला है। തന്റെ ഈ ക്രിസ്തുവിന് ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുക്കത്തക്കവണ്ണം അവൻ മരിച്ചവരിൽ നിന്നും ആദ്യനായി ഉയർത്തും. इस प्रभु को जो पहला स्थान देने के विषय के लिए वो सबसे पहला मरे हुए में से जी उठा। അവൻ ആരാണെന്ന് അറിയാമോ? वो कौन है? അവനെ കുറിച്ചുള്ള മഹത്വപൂർണമായ കാര്യങ്ങളാണ് അവിടെ 1-14 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുന്നത്. वो कितना महान है करके, और उसने क्या क्या कार्य किया 14 वाक्य पढ़ते समय में हमें मालूम पड़ता है। അവനിൽ നമുക്ക് പാപമോചനം എന്ന വീണ്ടും പ്രധാന കാര്യം അതാണ്. 1-ാം മാസം 1-ാം തീയതി ഒരു ആട്ടുകുട്ടിയെ അർപ്പിക്കുക. 14 का शुरुआत पढ़ना, उसमें जिसमें हमें छुटकारा हाँ। अर्थात पापों की क्षमा प्राप्त हो। तो उसमें हमें पापों का क्षमा प्राप्त होती है। ये महीने का पहला दिन में सबसे पहला बात हम क्या कर रहे हैं? ये बलि में हम याद कर रहे हैं कि उसने हमें पापों का क्षमा दिया, उसमें वो है। അവൻ ആരാണെന്ന് അറിയാമോ? അടുത്ത വാക്യം കൂടി വായിക്കുന്നുണ്ട്. और फिर वो कौन है करके अगला वाक्य में कह रहा है। അവൻ അദൃശ്യനായ ദൈവത്തിന്റെ പ്രതിമയാണ്. അപ്പോഴുള്ള കാര്യങ്ങൾ और फिर 15 से पढ़ते समय में अदृश्य परमेश्वर का वो प्रतिबिंब करने वाला प्रभु है। मतलब प्रभु कौन है करके, उनका व्यक्तित्व क्या है करके वो यहाँ पर नीचे बताया है। അവനോട് ആദരവ് തോന്നത്തക്കവണ്ണം അത്ര മഹനീയമായ വ്യക്തിത്വമുള്ളവനാണ് ഈ കർത്താവ് എന്ന് താപ്പൂർള്ള കാര്യങ്ങൾ പറയുക. तो ये प्रभु के बारे में पढ़ते समय में ये ऐसा महान है, ये इतना बड़ा काम किया है करके वो बातें पढ़कर उनके और आदर और इज्जत बढ़कर प्रभु के और अधीन होने का अवस्थे में वो वचन उस बारे में उस रीति से प्रभु का वर्णन किया है। അതിന്റെ 17-ാം വാക്യം 17 वाक्य में അവൻ സർവത്തിനും മുമ്പേ ഉള്ളവൻ. 17 पढ़ना, वो सबसे हाँ। वे सब वस्तुओं में प्रथम है। वो सब वस्तुओं में प्रथम है, सबसे आगे सबसे प्रथम वो है। 1-ാം മാസം 1-ാം തീയതി ഈ ക്രിസ്തുവിനെ ഇങ്ങനെ പരിഗണിക്കണമെങ്കിൽ അതിനുള്ള യോഗ്യത ഉണ്ടോ എന്നാണ് വചനം പറയുന്നത്. मतलब पहला महीने का पहला दिन में यीशु मसीह को तुम लोग आदर करना चाहिए कि नहीं, या सचमुच वो आदर पूर्व है कि नहीं, क्या वो पहलौटा सबसे प्रधान व्यक्ति होना चाहिए कि नहीं, उसके लिए यीशु मसीह में गुण होना चाहिए। वो गुण क्या है? अभी हमने पढ़ा, वो सबसे प्रधान है। അവന് ദൃശ്യമായത് അദൃശ്യമായത് സിംഹാസനാകട്ടെ കർത്തൃ എല്ലാം അവന് വേണ്ടി അവൻ സൃഷ്ടിച്ചു. और 16 में हम पढ़ते हैं, भले दृश्य हो या अदृश्य हो, जो देखता हो जो नहीं देखता हो, सारा अधिकार हो प्रधानताएं हो, वो सब ने प्रभु ने अपने लिए बनाया है। പിന്നെ
അതിന്റെ 18-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് 18 में हम पढ़ते हैं, അവൻ സഭ എന്ന ശരീരത്തിന്റെ ശിരസ്സുമാകുന്നു. और वो कलीसिया जो प्रभु का देह है, उसका सिर है वो। എന്നിട്ട് പിന്നെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുന്നത് फिर हम पढ़ते हैं താൻ സകലത്തിലും മുമ്പനാകേണ്ടതിന്. 18 का आगे पढ़ना, എന്ന് आखिरी പറഞ്ഞാൽ भाग पढ़ना। 1-ാം മാസത്തിൽ 1-ാം തീയതി തന്നെ അവൻ ആദരിക്കപ്പെടേണ്ടതിന് അവൻ 1-ാം സ്ഥാനം അർഹിക്കാൻ പ്രാപ്തനാണ്, യോഗ്യനാണ്. 18 का आखिरी भाग पढ़ना। आदि है और मरे हुओं में से जी उठने वालों में पलौटा। हाँ। इस सब बातों में वही प्रधान है। देखो ये सब बातों में वो प्रधान ठहरे। देखो पहला महीने का पहला दिन में प्रभु को अगर हम लोग प्रथम स्थान देना है, सबसे मूल्य स्थान देना है, तो वो क्या है? सब बातों में वो प्रधान है, सबसे बड़ा मुखिया वो ही पहलौटा है। 21-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത് फिर 21 में हम पढ़ते हैं, ദൈവസന്നിധിയിൽ നിൽക്കാൻ നമുക്കൊരു യോഗ്യതയുമില്ല. परमेश्वर की उपस्थिति में खड़े रहने के लिए हमें कुछ भी योग्यता नहीं था, എന്നാൽ അവൻ എന്ത് ചെയ്തു? लेकिन उन्होंने क्या किया? ക്രൂശിൽ ചൊരിഞ്ഞ രക്തം കൊണ്ട് क्रूस में जो लहू बहाया उसके द्वारा നമ്മളെ ദൈവത്തോട് നിരപ്പിച്ചു. हमें परमेश्वर के साथ मेल मिलाप किया। എന്ന് പറഞ്ഞാൽ സ്വർഗത്തിൽ പൗരത്വം കിട്ടി. यानी कि क्या स्वर्ग में हमें नागरिकता मिल गया। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Amen. നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ മക്കളാണ്, हम लोग परमेश्वर के ही बच्चे बन गए, അവകാശികളാണ്. हम लोग मिरास के हकदार है। യേശുവിന് കിട്ടിയ എല്ലാ പരിഗണനയും നമുക്ക് കിട്ടുന്ന രീതിയിൽ ക്രിസ്തു ഒന്നാമനായി നമുക്ക് വേണ്ടി മധ്യസ്ഥനായി. मतलब पुनरुद्धान होकर स्वर्ग में जैसा यीशु स्वीकारा गया और स्वर्ग में अपनाया गया, उसी रीति से हम भी स्वीकारे गए, अपने गए। वही इज्जत हमें भी मिला यीशु मसीह का उस पुनरुद्धान के कार्य की वजह से। ഈ ഒന്നാം സ്ഥാനം ये पहलौटा स्थान, നമ്മുടെ വിശ്വാസത്തിന്റെ അന്ത്യം വരെയും മുറുകെ പിടിക്കണമെന്നാണ് അവിടെ അടുത്ത വാക്യം. ये हमारा മൂന്നാം विश्वास, വാക്യം. ये विश्वास के हम लोग अंतिम समय तक, मरते दम तक हमारा पहला स्थान किसको होना चाहिए? प्रथम स्थान हमेशा प्रभु होना चाहिए करके हम पढ़ते हैं। നമ്മളെ സുവിശേഷത്തിന്റെ പ്രധാനം, ഇന്നലെ നമ്മൾ കേട്ട വചനം എന്താണ്? സുവിശേഷത്തിന്റെ പ്രാധാന്യം എന്താണ്? तो सुसमाचार का मुख्य बात क्या, मतलब मूल्यता क्या है? जैसे हमने कल की- 23वां वाक्य, ആകാശത്തിന് കീഴെ आकाश के नीचे സകല മനുഷ്യരോടും ഉദ്ഘോഷിക്കുന്നത് सारा सृष्टि को घोषणा किया जा रहा है। അതെന്താണ്? वो क्या है? ഈ സുവിശേഷത്തിന്റെ പ്രത്യാശയിൽ നിന്ന് മാറിപ്പോകാതെ ये सुसमाचार का इस आशा से तुम लोग ना हटना, ഇത് ചെയ്യണം. और क्या करना? അന്ത്യത്തോളം നിന്നാൽ എന്ന് പറഞ്ഞാൽ ക്രിസ്തുവിന് 1-ാം സ്ഥാനം കൊടുത്താൽ और अंत तक तू उसे थामे रखना। मतलब अंत तक तेरा पहला जीवन में पहला व्यक्ति कौन है? पहला स्थान वाला व्यक्ति प्रभु यीशु मसीह है। അങ്ങനെയാണെങ്കിൽ നമ്മൾ നിൽക്കും. अगर ऐसा है तो एक दिन खड़े रहेंगे हम। എവിടെ നിൽക്കും? कहाँ खड़े रहेंगे? തേജസ് പ്രാപിച്ച് നിൽക്കും. महिमा को धारण करके हम खड़े रहेंगे। സുവിശേഷത്തിന്റെ പ്രാധാന്യം ഇതാണ്. ഇതാണ് സുവിശേഷം. सुसमाचार का मूल बात, सबसे केंद्र बात इस आधार पर है। നമ്മൾ ഈ അർത്ഥത്തിൽ നമ്മള് കർത്താവിനെ മാനിക്കുന്നുണ്ടോ? क्या इस आधार पे हम लोग प्रभु को आदर कर रहे हैं क्या? ആ ഗിദ്ധ്യനായ മനുഷ്യന് ഇങ്ങനെയൊന്നും അറിയത്തില്ല, പക്ഷെ അദ്ദേഹം വളരെ റെസ്പെക്റ്റോടുകൂടെ ആ പെട്ടകത്തെ കാണുമ്പോഴെല്ലാം അവൻ നമസ്കരിച്ചതാണ്. तो गिदयोन का उस व्यक्ति जो उबेद, उसको ये सब गहराई बातें नहीं मालूम और इस्राएल का विषय का कोई बातें नहीं मालूम, लेकिन उसने संदूक को केवल आदर किया। അപ്പോൾ ഒന്നാം മാസത്തിലെ 1-ാം ദിവസത്തെ ആദരിക്കുന്നതിന്റെ പ്രാധാന്യമാണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചത്. तो पहला महीने का पहला दिन हम लोग प्रभु को कितना प्रधान मुख्य स्थान देना, पहला स्थान देना, उनको केंद्र स्थान देना, उनको कितना आदर करना है, ये बात हम देख रहे थे। ഇനി അടുത്തത് നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ उसके बाद हम देखते हैं ഇതേ കാര്യം വേറൊരു കാര്യത്തിൽ ഉപയോഗിക്കുന്നതായി കാണുന്നുണ്ട്. यही बात को दूसरे बात के लिए इस्तेमाल किया जाता है, हम देखते हैं, അതും ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഏറ്റവും പ്രധാനമാണ്. और वो इस विषय में बहुत मूल्य है। അത് നമ്മള് എസ്രായേലിന്റെ പുസ്തകം 10-ാം അധ്യായം 17-ാം വാക്യം. एस्रा का पुस्तक 10 का 17 में हम पढ़ते हैं, ഇത് വളരെ പ്രധാനമുള്ള കാര്യമാണ്. बहुत ही मूल्य बात है। और पहले महीने के पहले दिन तक हाँ। उन्होंने उन सब पुरुषों की जांच पूरी कर ली हाँ। जिन्होंने अन्य जाति स्त्रियों से विवाह कर लिया था। അവരെന്ത് ചെയ്തു? लोगों ने क्या किया था? അവിഹിത ബന്ധം, अनुचित रिश्ता, ഒരു ഇസ്രായേൽ പൗരന് യോഗ്യമല്ലാത്ത എല്ലാ ബന്ധങ്ങളും അവസാനിപ്പിച്ചു. എന്ത് ചെയ്തു എന്നാണ്? मतलब क्या है? क्या? एक इस्राएली नागरिक जो कभी भी ऐसा अयोग्य रीति का रिश्ता जो रखना नहीं चाहिए था अन्य जाति के साथ, उस दिन उन लोगों ने उसको खत्म कर दिया, അതിനെ അവസാനിപ്പിച്ചു. उसको खत्म कर दिया। എന്ന് कभी पहले महीने ഈ ക്രിസ്തുവിനെ നമ്മൾ 1-ാം സ്ഥാനം കൊടുക്കുന്നെങ്കിൽ यानी कि कहने मतलब इस मसीह को अगर हमने सबसे प्रधान स्थान, मुख्य स्थान अगर दे दिया, पहला स्थान दे दिया है, तो ഈ ലോകത്തിൽ നമ്മൾ അവസാനിച്ചു. मतलब क्या? तो ये संसार में हम खत्म हो गए। फिर അതാണ് हम പൗലോസ് नहीं है। പറയുന്നത്, पौलुस ഞാൻ कहता है ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ मैं मसीह के साथ क्रूस में चढ़ाया जा चुका हूँ। എന്തായി? मैं क्या हो गया? मतलब अब मैं नहीं हूँ,
എനിക്കിനി ലോകവുമായ ഒരു ബന്ധമില്ല. मुझे अभी संसार के साथ कोई रिश्ता नहीं है, എനിക്ക് ബന്ധം ആരോടാണ്? क्योंकि मेरा रिश्ता किसके साथ है अभी? Praise the Lord. जो मेरा प्रधान और मुख्य पहला है, हाँ। उसी के साथ मेरा रिश्ता है। അതൊരു സെക്കൻഡറി ആയിട്ട് കാണുന്നെങ്കിൽ उसको अगर ज्यादा दूसरा या तीसरा भाग करके रखा है तो हाँ। पहला स्थान किसी और को, दूसरा स्थान यीशु को दिया है तो ക്രിസ്തുവിന് ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുക്കുന്നെങ്കിൽ प्रभु को पहला स्थान दे रहे तो നമ്മുടെ യോഗ്യമല്ല, അതാണ് കർത്തൃമേശയിൽ യോഗ്യമല്ലാതെ പങ്കെടുക്കുന്നതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ കർത്താവ് നിഷ്കർഷത തന്നിട്ടുണ്ട്. इसके लिए हम लोग जब प्रभु को जो पहला स्थान देते हैं समय में, उस स्थान प्रभु का है तो जो चीज अनुचित है, जो चीज अयोग्य है, वो फिर स्थान दिखना नहीं चाहिए। इसलिए मेज में आते समय में प्रभु के शरीर देह के विषय में जो कुछ भी अयोग्य बात है वो सब नहीं होना चाहिए करके वचन प्रभु कहता हमें कहता है। ഇതിനെയാണ് റെസ്റ്റോറേഷൻ എന്ന് പറയുന്നത്, യഥാസ്ഥാനപ്പെടുക. इसी को उसको पुनर्स्थापित करना करके कहते हैं। അപ്പൊ ഒരു വിശ്വാസിക്ക് എന്ത് ചെയ്യണം? एक विश्वासी को क्या करना पड़ेगा? അവൻ യഥാസ്ഥാനപ്പെടേണ്ടതുണ്ട്. उसको पुनर्स्थापित होना जरूरी है। എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मतलब क्या है? ലോകത്തിൽ അവന്റെ ബന്ധം അവസാനിപ്പിക്കണം. संसार से उसका रिश्ता को तोड़ना पड़ेगा, अंत करना पड़ेगा। ലോകവുമായി പിന്നെയും നമ്മൾ ബന്ധപ്പെട്ടു പോകുമ്പോൾ अगर संसार के साथ दोबारा रिश्ता अगर हमारा चल रहा है तो ക്രിസ്തു നമുക്ക് കാരണം എനിക്ക് ക്രിസ്തുവിനേക്കാൾ വലുതാരാണ്? तो मसीह मेरा पहला स्थान नहीं है, क्योंकि मसीह से भी ज्यादा स्थान मैंने संसार को दे दिया, पहला स्थान दे दिया। ഇതിനെയാണ് നമ്മൾ വായിക്കുന്നത് റെസ്റ്റോറേഷൻ. इसीलिए पुनर्स्थापित होना जरूरी है। ഒരു ഇസ്രായേലിന് യോഗ്യമല്ലാത്ത എല്ലാത്തിൽ നിന്നും വേർപെട്ട് ദൈവത്തെങ്കിലേക്ക് തിരിയുന്നതിനെയാണ് അവസാനിപ്പിച്ചു അവനെ പഴയ ജീവിതം അവിടെ. तो इसके लिए इसराइली को यहाँ पर एसरा में वहां पर पुनर्स्थापित करने के लिए वो बोला गया था, जो चीज है परमेश्वर के खिलाफ बात था, वो जो वो नहीं करना चाहिए था, उस चीज को अंत करके वापस आना है। നമ്മൾ അനുഗ്രഹിക്കപ്പെടണ്ടേ? अगर हमें आशीषित होना है कि नहीं? അത് നമ്മൾ അവരെ സ്വീകരിച്ചിട്ട് അപമാനിക്കാനാണെങ്കിൽ, अगर हमने प्रभु को स्वीकार कर उसको अपमान करने के लिए अगर हम प्रभु को स्वीकार रहे तो, കാരണം നമ്മുടെ ദൈവത്തിന്റെ പേര് തീഷ്ണത എന്നാണ്, തീഷ്ണതയുള്ളവനാണ്. क्योंकि हमारा प्रभु का नाम यहोवा परमेश्वर का नाम का खासियत क्या है? वो जलन का परमेश्वर है। കാരണം ഇത്രയും ത്യാഗം ചെയ്താണ് നമ്മളെ സ്നേഹിച്ചത്. क्योंकि उन्होंने बहुत त्याग और अपने आप में बहुत कष्ट सहकर, बहुत वेदना सहकर वो हमें अपनाया है, पाया है। നമ്മളെ വില കൊടുത്തു വാങ്ങി, हमें मूल दाम देकर खरीदा है। എന്നിട്ടും അല്പം പോലും ഒരു പരിഗണന കൊടുക്കാതിരിക്കുന്നെങ്കിൽ യേശു ക്രിസ്തുവിനെ സ്നേഹിക്കാത്തവൻ ശപിക്കപ്പെട്ടവൻ എന്ന ഒരു നിലയിലേക്ക് നമ്മൾ പോകും. കാരണം നമ്മൾ അവനെ സ്വീകരിച്ചത് മാനിക്കാൻ വേണ്ടിയാണ്, പക്ഷെങ്കിൽ നമ്മൾ അവനെ അപമാനിക്കും. तो प्रभु ने जिन लोगों को मोल दाम देकर खरीदा है तो उनका तो हमारा जिम्मेदारी क्या है? प्रभु को वो आदर दे, वो इज्जत दे। परंतु ऐसा अगर नहीं दे रहा है तो जो प्रभु से प्रेम नहीं करता वो श्रापित है। उस रीति का अवस्था में वो पहुंच रहा है। അതെങ്ങനെ ചെയ്യണം? उसके लिए क्या करना पड़ेगा? The first day of the first month. पहला महीने का पहला दिन। Praise the Lord. मैं നമ്മൾ അങ്ങനെയൊക്കെ ഒന്ന് ക്രമീകരിച്ച് നോക്ക്. हम लोग जरा अपना जीवन का व्यवहार को उस रीति से करके देखो। നമ്മൾ എത്ര അന്തസ്സേറിയ രീതിയിൽ കർത്താവ് നമ്മളെ മാനിക്കുമെന്ന് അറിയാമോ? अपना आदर का रीति से प्रभु हमको आदर करेगा। അവന്റെ ആത്മാവിന്റെ ഫലങ്ങൾ കൊണ്ട് നമ്മൾ നിറയും. उनका आत्मा का फल से हम भर जाएंगे। നമ്മളെ ദൈവമക്കൾ എന്ന് വിളിക്കാൻ ദൈവം ലജ്ജിക്കത്തില്ല. परमेश्वर हमें परमेश्वर के बच्चे करके बोलने के लिए वो कभी लज्जाएगा नहीं। നമ്മളെ എസ്രയുടെ പുസ്തകം 7-9 വാക്യം വീണ്ടും വായിക്കുമ്പോൾ, इसरा का 7 का 9 में हम फिर से पढ़ते हैं। ഒന്നുകൂടെ വായിക്കാം. फिर से पढ़ना। हाँ। के पहले दिन की वह बेबीलोन से चल दिया और उसने परमेश्वर की कृपा दृष्टि उस पर नहीं रही। इस कारण On the first day of the first month, they left Babylon. तो पहला महीने का पहला दिन वो लोग ने बाबिलोन के लिए निकल गया। അതെന്താണ് കാണിക്കുന്നത്? बाबिलोन से निकला तो उसका मतलब क्या है? നേരത്തെ നമ്മൾ കണ്ടത് റെസ്റ്റോറേഷൻ ആണ്. पहला हमने देखा था पुनर्स्थापित वहां पर हो रहा था। ഇതെന്താണ്? यहाँ पर क्या है? ലോകത്തിൽ നിന്ന് സെപ്പറേഷൻ. वो संसार से एक अलग हो रहा है, एक अलग वाही जीवन। മറ്റേതാണ് पहला क्या था? റെസ്റ്റോറേഷൻ. पुनर्स्थापित हुआ। ഇതെന്താണ്? यहाँ पर क्या है? अलग हो गया। അത് എന്താണ് ചെയ്യേണ്ടത്? वो कब करना है? पहले महीने का पहला दिन। കാരണം ദൈവം നമ്മളെ രക്ഷിച്ചത് എവിടുന്നാണ്? क्योंकि प्रभु ने हमको कहां से बचाया? നമ്മൾ ഗലാത്യർ 1:4 വായിക്കാം. गलती 1 का 4 में हम पढ़ते हैं, पढ़ना। हाँ, 1 का 4। उसने अपने आप को हमारे पापों के लिए दे दिया, ताकि हमारे परमेश्वर और पिता की इच्छा के अनुसार हमें इस वर्तमान और बुरे संसार നോക്കുക, ഈ പ്രസന്റ് ഇവിൾ വേൾഡിൽ നിന്ന് इस वर्तमान का बुरा दुनिया, सबसे बुरा दुनिया से हमें बचाया है। എവിടുന്നാണ് രക്ഷിച്ചത്? वो दुष्ट दुनिया से बचाया। ഈ ലോകം ദുഷ്ടമാണ്. ये दुनिया क्या है? वर्तमान का ये दुनिया दुष्ट दुनिया है। പക്ഷെ ലോകത്തിൽ നിന്നാണ് രക്ഷിച്ചത് നമ്മൾ അറിയുന്നില്ല എങ്കിൽ, परंतु अगर हमें इस संसार से हमें बचाया है करके ये बोध ही नहीं है तो നമ്മൾ രക്ഷപ്പെട്ടില്ല. मतलब हम बचे नहीं है। मतलब അപ്പൊ ദുഷ്ടലോകം
तो दुष्ट संसार, ഈ ദുഷ്ടലോകത്തെ അനുസരിച്ച് ജീവിച്ചാൽ എന്താ സംഭവിക്കുന്നത്? हम लोग क्या ये दुष्ट संसार के अनुसार जिएंगे तो क्या होगा? കാരണം നമ്മളെ അവൻ രക്ഷിച്ചപ്പോൾ क्योंकि जब उन्होंने हमें बचाया, ദിവ്യ വിളിയാൽ വിളിച്ചു, एक दिव्य बुलावट से बुलाया है എന്നിട്ട് ദിവ്യ പ്രകൃതിക്ക് നമ്മളെ കൂട്ടുകാരാക്കി और ലോകത്തിൽ हमें നിന്നും. दिव्य स्वभाव के गुण में हम लोग बन जाने के लिए संसार से हमें अलग किया और दिव्य स्वभाव हमको दिया। നമ്മൾ 2 പത്രോസ് 1:3-4 വാക്യങ്ങളിൽ വായിച്ചിട്ടുണ്ട്. दूसरा पत्रोस 1 का 2 और 3 में हम पढ़ते हैं, യേശുക്രിസ്തുവിനെ കർത്താവായി ഹൃദയത്തിൽ സ്ഥാപിച്ചാൽ നിന്റെ ഭക്തിക്കും ജീവനുള്ളതെല്ലാം ദൈവം തരും. अगर അത് വാഗ്ദത്തമാണ്. यीशु मसीह को प्रभु करके तुमने अगर स्वीकारा है तो तुम्हारे जीवन के लिए, भक्ति के लिए जो भी बातें जरूरत है वो तुम्हें समय समय पर देगा। ये प्रभु का वाचा है जो प्रभु ने हमसे मांगा है। Praise the അത് Lord। സത്യമല്ലേ? वो सत्य है ना? അല്ലേ? ദൈവം നിന്നെ വാസ്തവമായി വിളിച്ചുവെങ്കിൽ, अगर प्रभु ने सचमुच तुम्हें बुलाया है तो ദൈവഭക്തിയോടെ ജീവിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നെങ്കിൽ, और तुम भक्ति पूर्वक जीना चाहते हो तो അവനെ നമുക്ക് നമ്മളെ നമുക്ക് അവൻ തന്നിരിക്കുന്നത് എന്താണ്? इसके लिए उन्होंने क्या दिया है? ഈ ദുഷ്ട ലോകത്തിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെടാനാണ് വായിക്കുന്നത്. वो क्यों हमें ये दुष्ट संसार 4 से, വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. उसका 4 पढ़ना, दुष्ट संसार से। हाँ, जिसके द्वारा उसने हमें हेलो। बहुमूल्य और 2 പത്രോസ് 1 दूसरा पत्रोस 1 का 4 पढ़ना ना? हाँ। हाँ, पढ़ो पढ़ो। जिसके द्वारा उसने हमें बहुमूल्य हाँ। और बहुत ही बड़ी प्रतिज्ञा दी है, हाँ। ताकि इसके द्वारा तुम उस सड़ाहट से छुटकर हाँ। जो संसार में बुरी अभिलाषा से होती है, हाँ। ईश्वरीय स्वभाव से ना ईश्वरीय स्वभाव से वो देने के लिए ये दुनिया का सड़ाहट और दुष्ट बातों से हमें निकाला है। അപ്പൊ ലോകത്തിന്റേതായ ആ ദുഷ്ട സ്വഭാവവുമായി ജീവിച്ചാൽ രക്ഷപ്പെട്ടിട്ടില്ല. तो मतलब നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ വേണ്ടിയാണ്. तो दुनिया का अभी भी वो सड़ाहट और वो दुष्ट स्वभाव में अभी भी हम लोग मिलजुल कर जी रहे हैं तो हाँ। मतलब अभी तक उद्धार नहीं हुआ है, क्योंकि प्रभु ने उद्धार ही क्यों दिया? उससे बाहर निकलने के लिए, उससे छुटकारे के लिए तो हमें उद्धार दिया है। അപ്പൊ അതിന് ദൈവം എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്? इसके लिए प्रभु ने क्या किया? വലിയേറെ വാഗ്ദാനങ്ങൾ തന്നിട്ടുണ്ട്. वो हमें बहुत प्रतिज्ञा दी है, बहुमूल्य प्रतिज्ञा दिया है അത് പാലിക്കുന്നവർക്ക് ജീവനും ഭക്തിക്കുള്ളതെല്ലാം തന്നിട്ടുണ്ട്. और उसको पालन करने के लिए वो विश्वासी का जीवन की बातें और भक्ति के बातों के लिए जो भी जरूरत है वो भी दिया है। അതുകൊണ്ട് നമ്മൾ എന്തായി തീരുന്നു? इसलिए हम क्या बनते जा रहे हैं? പുത്രനെ പോലെ ദിവ്യ സ്വഭാവത്തിന് നമ്മൾ मैं पुत्र का रूप में, उनका दिव्य स्वभाव में, गुणों में बदलते जा रहे हैं। കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ जब प्रभु जब इस दुनिया में था, ലോകത്തിന്റെ കാര്യങ്ങൾ കാണിച്ചു കൊടുത്താൽ ഉടനെ അത് വാങ്ങാനായിട്ട് പോകുമായിരുന്നു. संसार की चीजें जब उसके सामने कोई दिखा के देता तो वो जब खरीदने जाता था क्या? മലമുകളിൽ സാത്താൻ കൊണ്ടുപോയി ഇതെല്ലാം എന്റെയാണ്. पहाड़ के ऊपर जाकर शैतान ने क्या दिखाया? संसार और उसका सारा महिमा और मोह दिखाकर बोला ये सब मेरा है। അപ്പോൾ ലോകത്തിന്റെ മോഹമുള്ളവർ നശിച്ചു പോകും. तो न्याय का दिन क्या होगा? जो संसार और उसके मोह अभिलाषी के पीछे चलने वाले लोग, संसार का न्याय होते समय में वो लोग, मोह करने वाले लोग भी नाश हो जाएंगे। ലോകത്തെയും ലോകത്തിനുള്ളതിനെയും സ്നേഹിക്കരുത്. इसलिए वचन कहते हैं संसार और संसार की चीजों से प्रेम नहीं करना। ജഡമോഹം കൺമോഹം ജീവനത്തിന്റെ പ്രതാപം. आंखों की अभिलाषा, शरीर की अभिलाषा, जीविता का घमंड, അവരിൽ പിതാവിന്റെ സ്നേഹമില്ല. इनके अंदर पिता का प्रेम नहीं है। ഈ പെട്ടകം അവിടെ ഇല്ലെന്ന്. मतलब ये संदूक उसके अंदर नहीं है। പിന്നെ എങ്ങനെ അനുഗ്രഹിക്കുന്നത്? फिर कैसा प्रभु आशीष करेगा? പെട്ടകം ഉള്ളിൽ ഉണ്ടെങ്കിലേ അനുഗ്രഹമുണ്ട്. प्रभु जो जिसके अंदर संदूक है उनको ही आशीष है। നമ്മൾ അനുഗ്രഹത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കണ്ട. हम लोग आशीष के लिए प्रार्थना करने की जरूरत नहीं है प्रियो। ഈ ഗിത്യനായ മനുഷ്യൻ പ്രാർത്ഥിച്ചോ, ദൈവമേ നിന്റെ പെട്ടകം ഞാൻ സൂക്ഷിക്കുകയാണ്, അതുകൊണ്ട് എന്നെ അനുഗ്രഹിക്കണം എന്ന് ये പ്രാർത്ഥിച്ചോ. गिदोन का ये ओबेद ने उसके घर में संदूक था बोलकर उसने प्रार्थना किया कि प्रभु मैं आपका संदूक को मैं संभालूंगा, देखभाल करूंगा, आप मुझे आशीष करते रहना, ऐसा प्रार्थना किया गया? नहीं किया। അദ്ദേഹം ഭക്തിയോടെ ഒരു പ്രതീക്ഷയില്ല. वो तो भक्ति पूर्वक जी रहा था, उसने कोई उपेक्षा करके रखा नहीं, उम्मीद करके रखा नहीं कुछ मिलेगा करके। പക്ഷേ ദൈവത്തിന്റെ നീതിയാണ് परंतु परमेश्वर धर्मी है। തന്റെ പുത്രനെ മാനിക്കുന്നവരെ മാനിക്കണം. जो उसका पुत्र को आदर करेगा परमेश्वर उसका आदर और सम्मान करेगा। ഇത് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? इसके लिए हमें क्या करना है? നമ്മുടെ കാര്യങ്ങളെല്ലാം സാധിച്ചിട്ട് പിന്നെ കർത്താവിനെ സേവിക്കാന്ന് വെച്ചാൽ ഒന്നാം ദിവസം, ഒന്നാം മാസത്തിൽ ഒന്നാം ദിവസം തന്നെ അത് ചെയ്യണം. मतलब मेरा सब काम मुझे सब सेटल करने दो, सारा कर्ज वर्ज सब निपटा के जो भी खर्चा है वो सब पूरा करने दो, फिर महीने का आखिरी दिन चलो प्रभु के लिए आता हो। वैसा नहीं है प्रियो, पहला महीने का पहला दिन ही हमें प्रभु के लिए अलग होना है। വളരെ സീരിയസ് ആണ്. ये बहुत ही गंभीर बात है। നമുക്കറിയാം ആഹാൻ പഴയ നിയമത്തിലെ യോശുവയുടെ പുസ്തകം 7-ാം അധ്യായത്തിൽ योशुआ का पुस्तक 7वां अध्याय में आहान करके व्यक्ति को हम जानते हैं। അദ്ദേഹം മിസ്രൈമിൽ നിന്ന് രക്ഷപ്പെട്ടു പോകുന്ന ആളാണ്. वो मिस्र से बचकर बाहर निकला था।
പക്ഷെങ്കില് ഹായ് പട്ടണത്തില് തോറ്റുപോയി. पर हाई नगर में आकर वो हार गया. നമ്മൾ അതിന്റെ 7-ാം അധ്യായത്തിൽ 21-ാം വാക്യം വളരെ രസകരമായ കാര്യം അവിടെ കാണുന്നത്. 7 का 21 पढ़ते समय में वहाँ पर अद्भुत रीति से बातें लिखा है. वहाँ पर യോശുവ പറയുകയാണ്, മോനെ നീ പറ, നീ എന്ത് തെറ്റ് ചെയ്തു എന്ന് പറ. योशुआ उसको बोलते हैं कि बता तूने क्या गलती किया है. ആദ്യം തന്നെ പറഞ്ഞു ഹായ് പട്ടണത്തിൽ പ്രവേശിക്കുകയാണ്, എരിഹോ പട്ടണത്തിൽ പ്രവേശിക്കുകയാണ്, അവിടെ വിഗ്രഹാർപ്പിതമായിട്ട് ഒന്നും എടുക്കരുത്. तो वहाँ पर पहले ही उन लोगों को चेतावनी दिया गया था, जब तुम लोग उस नगर में तुम लोग तोड़कर यरीहो में तुम लोग जाते समय में उधर का कोई भी वस्तुओं को तुम लोग लेना नहीं, मूर्ति पूजा का कोई भी चीजें नहीं लेना, उधर का चीजों को तुम लोग मन नहीं लगाना करके पहले ही चेतावनी दिया था. ലോകത്തെ സ്നേഹിക്കരുത് പറയുമ്പോൾ ചിലർക്ക് സന്തോഷം, ലോകത്തെ സ്നേഹിച്ചു കളയാം. കാരണം ദൈവം എന്ത് പറഞ്ഞോ അത് അത് ലംഘിക്കാൻ ഒരു പ്രവണത നമുക്കുണ്ട്. तो संसार से प्रेम नहीं करो करके जब प्रभु बोलते समय में कुछ लोगों को क्या उतावला होता है, एक बार प्रेम करके देख लेते, क्योंकि वचन बोलते समय में उसको तोड़ने का ही सबसे पहला ख्याल मनुष्य का मन में आता है. യോശുവ 7:21 വായിച്ചു നോക്കിയേ. योशुआ 7 का 21 पढ़ना. जब नीलमूल ने शिनार देश का एक सोना हाँ। और 200 शेकेल चांदी और 50 शेकेल सोने की एक ईंट बिकी पड़ी, हाँ। तब मैंने उनका लालच करके നോക്കുക. रख लिया. हाँ. वे मेरे बस 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 बस. അവിടെ നോക്കുക, ഞാൻ നോക്കിയപ്പോൾ जब मैंने उसको देखा लालच आ गया. എന്ത് പറ്റി? लालच आ ഒരു गया. ബാബിലോണിയ മേലങ്കി एक अच्छा एक बाबिलोन का वस्त्र അല്ലേ? है ना? എന്താണ് അത് കാണിക്കുന്നത്? वो क्या दिखाता है, എന്താ മേലങ്കി? मतलब वस्त्र क्या दिखाता है? ഞാൻ ലോകത്തിൽ അല്ലെങ്കിൽ ഒരു പ്രഭുവാണ്, ഞാൻ മാന്യനാണ് എന്ന് കാണിക്കുന്നതാണ് അന്നത്തെ കാലത്തെ മേലങ്കി. तो मतलब बाबिलोन का ये वस्त्र का खासियत क्या था, उस दिन में मैं बहुत बड़ा धनवान, बहुत ही इज्जतदार, समाज में बहुत बड़ा आदमी हूँ, वो दिखाता है वो बाबिलोनिया वस्त्र അല്ലേ? उस दिन में. ആ അപ്പൊ അത് സിനാർ ദേശത്തെയാണ്. ചില ട്രാൻസ്ലേഷൻ വായിക്കുന്നത് സിനാർ ദേശത്തെ. कुछ भाषा में भाषांतर ऐसे कि सिनार देश का वस्त्र है करके. സിനാർ എവിടുത്തെ അടിസ്ഥാനമാണ്? सिनार कहाँ का नींव है? സാത്താൻ ഇരിപ്പിടമാണ്. शैतान का घर है वो. അപ്പൊ സാത്താൻ കൊടുക്കുന്ന ഗ്ലോറി അണിയാൻ ആഗ്രഹിച്ചു. मतलब इसने क्या किया आकाश ने, शैतान जो महिमा, गौरव और इज्जत और आदर वो पहनकर इज्जतदार होने के लिए इच्छा रखा, എന്നിട്ട് അത് എവിടെ കുഴിച്ചിട്ടു? और फिर उसको कहाँ छुपा के रखा? अपने ही डेगा, എന്റെ വീടിന്റെ നടുവിൽ. मेरे ही घर के बीच में. അല്ലേ? मतलब उसके ही तंबू में, मतलब वो तंबू उसका घर है, उसका तंबू में कौन रहना चाहिए था? ഓബേദെദോം എന്ത് ചെയ്തു? ओबेद ने क्या किया? संदूक रखा. अपने घर में संदूक रखा. लेकिन ये इस्राएली होकर भी, അദ്ദേഹം പ്രമാണമില്ലാത്തവനാണ്. बोला ओबेद तो उसके पास प्रभु का वाचा नहीं है, അവൻ ദൈവത്തെ കുറിച്ച് കേട്ടിട്ടേ ഇല്ല. यहोवा परमेश्वर कौन है वो नहीं जानता. പക്ഷെ ഒരു അവസരം കിട്ടിയപ്പോൾ നല്ലതുപോലെ ഉപയോഗിച്ചു. और അവൻ एक मौका उसको यहोवा का सेवा करने का मौका मिला, तुरंत उसका उसने लाभ उठाया ओबेद ने. ആഖാൻ അങ്ങനെയല്ല. आखान ऐसा नहीं था. അവന് അടിമ ജോലി ചെയ്തവനാണ്. आखान कौन है? वो एक समय में मजदूरी का काम करता था मिस्र देश में, ഫറവോന്റെ അടിമയായിരുന്നു. फरोन का अधीन में मजदूरी करता था. ദൈവം അവനെ വീണ്ടെടുത്ത് കൊണ്ടുവരികയാണ്. परमेश्वर ने उसको छुटकारा देकर बाहर निकाला ഏറ്റവും നല്ല കനാൻ ദേശത്തേക്കാണ് और കൊണ്ടുവന്നത്. सबसे उत्तम कनान देश उसको देने वाला था. പക്ഷേ അവൻ വഴിക്ക് വെച്ച് എന്ത് ചെയ്തു? लेकिन रास्ते में क्या हो गया? लालच किया. ഞാൻ അത്ര ചെറിയ ആളൊന്നുമല്ല, मैं कोई छोटा आदमी नहीं हूँ, എനിക്കൊരു മേലങ്കി വേണം. मुझे एक वस्त्र चाहिए. പിന്നെ എന്ത് ചെയ്തു? उसने क्या किया? പിന്നെ 200 ശേക്കല് സ്വർണം, और 200 शेकल सोना चांदी 50 ശേക്കലുള്ള ഒരു സ്വർണത്തിന്റെ രണ്ട്. और 50 शेकल का एक ईंट लिया. ഞാൻ മോഹിച്ചു. मैंने लालच किया. എന്നിട്ട് എന്ത് ചെയ്തു? और क्या किया? എന്റെ ഹൃദയത്തിന്റെ നടുക്ക് मेरे हृदय में बीच में ക്രിസ്തു ഇരിക്കേണ്ട സ്ഥാനത്ത് जहाँ पर मसीह बैठना चाहिए था, मैंने उसको छुपा दिया. അപ്പൊ ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ तो ये सब प्रकार की बातें നമ്മളിൽ ഉണ്ടാകാം. हमारे अंदर हो सकता है. ഇത് എപ്പോൾ മാറ്റിക്കളയണം? इसलिए तो कभी हटाना है उसे पहला महीने का मतलब पहले ही दिन से हटा देना, आखिरी दिन के लिए इंतजार नहीं करना. നമ്മള് കർത്താവ് ലോത്തിന്റെ ഭാര്യയെ ഓർക്കാനായിട്ട് പ്രത്യേകം പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. प्रभु ने हमें लूत का पत्नी को याद करो करके खास रीति से उठाकर बोला है प्रभु ने. ആരെങ്കിലും ലോകത്തെയും കൊണ്ട് തന്നെ രക്ഷിക്കാൻ ഇച്ഛിച്ചാൽ അവൻ നഷ്ടമായി പോകും. जो कोई भी दुनिया को लेकर मैं दुनिया में बच सकता हूँ, सुरक्षित रह सकता हूँ, हिफाजत हूँ, ऐसा दुनिया को ही अपना शरण स्थान बना दिया तो वो एक बहुत बड़ा फंदे में फंसेगा करके प्रभु कहता है. അപ്പൊ നമ്മൾ എന്തെല്ലാം കണ്ടു? ഒന്നാം ദിവസം അല്ലെങ്കിൽ ഒന്നാം ഒരു മാസത്തിലെ ആദ്യത്തെ ദിവസം എന്തെല്ലാം ചെയ്യണം? तो हम लोग पहले महीने का पहला दिन क्या क्या करना है हमें? पहला हमने देखा
पुनर्स्थापित होना है। ആ അല്ല കുഞ്ഞാടിനെ അറക്കണം. सबसे पहला हमें क्या करना है? मेमना को वध करना है। ആ രണ്ടാമത് दूसरा हमने देखा റെസ്റ്റോറേഷൻ. पुनर्स्थापित करना है। മൂന്നാമത് तीसरा हम देखा സെപ്പറേഷൻ. अलग होना है। ഇനി നമ്മൾ കാണാൻ പോവുകയാണ് अभी हम देखने जा रहे हैं കോൺസിക്രേഷൻ, സമർപ്പണം. ഈ സമർപ്പണം. കാര്യങ്ങൾ ചെയ്യാതെ ഒരാൾ സമർപ്പിച്ചാൽ ദൈവം സ്വീകരിക്കില്ല. मतलब पहले 3 बातें करे बगैर वो डायरेक्टली अगर समर्पण करने जाएगा तो प्रभु ऐसा समर्पण नहीं स्वीकारेगा। നമ്മള് 2 ദിനവൃത്താന്തം 29:17. दूसरा इतिहास 29 का 17। दूसरा इतिहास 2 क्रॉनिकल्स 29:17। पहले महीने के पहले दिन को उन्होंने पवित्र करने का काम आरंभ किया। ആ നോക്കുക ഇവിടെ കോൺസിക്രേഷൻ എന്നാണ് അവിടെ വരേണ്ടത്. एक्चुअली समर्पण करके शब्द आना चाहिए। ആ അവിടെ നമ്മൾ എന്താ കണ്ടത്? എപ്പോഴാണ് സമർപ്പിക്കേണ്ടത്? कब हमें समर्पण करना है? കുഞ്ഞാടിനെ അറുക്കാതെ, मतलब मेमने को वध ही नहीं किया अभी तक, ആ യാഥാ പാപക്ഷമ കിട്ടാതെ, यानी कि पाप क्षमा मिला नहीं, റെസ്റ്റോറേഷൻ ഇല്ലാതെ, पुनर्स्थापित नहीं हुआ പിന്നെ സെപ്പറേഷൻ ഇല്ലാതെ और अलगवाई नहीं हुआ। നമ്മൾ സമർപ്പിച്ചാൽ हम लोग समर्पण करेंगे तो क्या फायदा है? അപ്പൊ സമർപ്പണം എവിടെയാണ് വരുന്നത്? तो समर्पण किस बात पर है? അതുകൊണ്ടാണ് ഞാൻ മരിച്ചു, इसलिए मैं मरा, ലോകവുമായുള്ള ബന്ധം അവസാനിപ്പിച്ചു. संसार से मेरा रिश्ता हट गया, खत्म हो गया। റോമലേഖനം 6:13 വായിക്കുകയാണ്, रोमियो 6 का 13 में हम पढ़ते हैं, ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ മരിച്ചിട്ട് मसीह के साथ मरकर ആ പിന്നെ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? फिर हमें क्या करना है? ഉയർത്തെഴുന്നേറ്റവരായി സമർപ്പിക്കണം. हम लोग मतलब फिर जी उठकर समर्पण करना है। 6 का 13 पढ़े। और न अपने अंगों को अधर्म के हथियार होने के लिए पाप को सौंपो, हाँ। पर अपने आप को मरे हुए में से जी उठा और हाँ। हुआ जानकर हाँ। परमेश्वर को सौंपो। देखो कभी सौंपना है, मरकर जी उठने के बाद सौंपना है। ആ എന്ന് പറഞ്ഞു ഇനി ഞാൻ ലോകത്തിനല്ല, मतलब अभी मैं संसार के लिए नहीं हूँ, ഞാൻ ക്രിസ്തുവിനെ മരിച്ചു, क्योंकि मैं मसीह के साथ मर चुका हूँ ഉയർത്തെഴുന്നേറ്റു. और फिर पुनरुद्धार हुआ। എന്തിനാണ്? ലോകത്തെ സ്നേഹിക്കാനാണോ? वापस संसार को सेवा करने क्या, प्रेम करने क्या? नहीं, प्रभु को सौंपो। ആ അപ്പൊ അത് എന്ത് ചെയ്യണം? वो कब करना है? पहला महीने, हाँ मतलब पहला महीने का पहला दिन, पहले ही वो पहला, ये सब पहले में ही करने वाला बात है, शुरुआत में करने वाला बात है हम कह रहे हैं। ആ അപ്പോൾ നമുക്കിന്ന് പലർക്കും ഒരു ഇതുണ്ട്, എന്നോട് ദൈവം ഒന്നും സംസാരിക്കുന്നില്ല. हमें लोगों को हमेशा ऐसा एक विचार होता है, प्रभु मुझसे बात नहीं कर रहा है। എത്ര പ്രസംഗം കേൾക്കുന്നു, मैं कितना प्रचार सुना हूं मैंने, കർത്താവ് ആരോടെല്ലാം സംസാരിക്കുന്നു. प्रभु देखो जो प्रचार में आते हैं वो लोग सबसे प्रभु बात कर रहे हैं, मेरे से तो प्रभु बात नहीं कर रहा। ഈ ഇത്രയും കാര്യങ്ങൾ ചെയ്താൽ अगर ये 4 बातें शुरुआत में ही कर दिया तो കർത്താവ് ഒരു ശബ്ദം കേൾക്കും. प्रभु का आवाज सुनेगा वो। എസെക്കിയേൽ പ്രവചനം 29:17. एजेकियल का पुस्तक 29 का 17। ആ एजेकियल 29 का 17। के 27वें वर्ष के पहले महीने के पहले दिन को हाँ। यहोवा का यह वचन मेरे पास ആ നോക്കുക, हाँ। ദൈവത്തിന്റെ വചനം എന്റെ മേൽ വന്നു. परमेश्वर का वचन मेरे पास आया। ആ എന്താ ദൈവം സംസാരിക്കാത്തത്? प्रभु क्यों बात नहीं कर रहा है? ദൈവം സംസാരിക്കാന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ചെവിയിൽ ഇങ്ങനെ പറയല്ല. तो प्रभु बात कर रहा है मतलब हमारे कान में आकर बात कर रहा है, वो अर्थ में नहीं है। വചനം വായിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ ഉള്ളിലൂടെ സംസാരിക്കും. मतलब वचन जब हम पढ़ते समय में ये वचन हमसे बात करता है। എന്തുകൊണ്ടാണ് കർത്താവ് സംസാരിക്കാത്തത്? प्रभु हमसे क्यों बात नहीं कर रहा? നമുക്ക് കർത്താവിനെ മാനിക്കുന്നില്ല. क्योंकि हम प्रभु को जो आदर देना चाहिए, पहला स्थान देना चाहिए, वो दर्जा हम नहीं दे रहे। നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 10:26-27 വായിക്കുമ്പോൾ यूहन्ना का सुसमाचार 10 का 27 और 28, 27-28। मेरी भेड़ें मेरा शब्द सुनती है, हाँ। मैं उन्हें जानता हूँ और वे मेरे पीछे पीछे चलती है। നോക്കുക, എന്റെ ആടുകൾ मेरे भेड़ मेरा आवाज सुनता है। ശബ്ദം കേൾക്കാറുണ്ടോ? आवाज सुनते हैं क्या हम? ഇല്ല हम लोग नहीं सुनते। അല്ലേ? ചില ശരിക്കും കേൾക്കുന്നുണ്ട്, പക്ഷേ कुछ लोग सुन रहे हैं, പക്ഷെങ്കിൽ ഈ പടികൾ നമ്മളെ ശരിക്കും കർത്താവിനെ മാനിക്കാൻ തുടങ്ങിയാൽ परंतु वो पड़ाव, जो पड़ाव में जिस रीति से हमें जाना चाहिए, वो पहला महीने का पहला दिन से ही अगर हम लोग करने शुरू किया तो വചനം വായിക്കുന്നതിന് ഒന്നാം സ്ഥാനം കൊടുക്കണം. वचन पढ़ने के लिए पहला स्थान देना है। നമ്മള് സിനിമയും കണ്ട് ടിവിയും കണ്ട് ന്യൂസും എല്ലാം കണ്ട് അവസാന സമയം ഉണ്ടെങ്കിൽ ബൈബിൾ വായിക്കാതിരുന്നാൽ हम लोग सिनेमा देख रहे हैं, न्यूज़पेपर पढ़ रहे हैं, बाकी सब बातें देख रहे हैं, फिर टाइम मिला तो बाइबल पढ़ेंगे, ऐसा है तो നമ്മൾ എഴുന്നേറ്റല്ല ഉടനെ मतलब उठते ही കർത്താവേ हे प्रभु
നീ എനിക്ക് വേണ്ടി മരിച്ചു, आप मेरे लिए मरा, എനിക്ക് എന്തെങ്കിലും സെപ്പറേറ്റ് ആണോ നീ എനിക്ക് കാണിച്ചു തരണം. इसलिए प्रभु आज मुझे कुछ बातों से अलगवाय होना है तो मुझे बताओ. നിനക്ക് തടസ്സമൊന്നുമില്ലെങ്കിൽ अगर मेरे अंदर कुछ भी रुकावट नहीं है तो നീ എനിക്ക് വചനം നൽകണം. आप मुझे वचन देना. അല്പസമയം ഒന്ന് പ്രാർത്ഥിച്ചിട്ട് വചനം വായിച്ചു നോക്കിയേ. थोड़ा देर प्रार्थना करके फिर वचन पढ़ के देखो. ചില കാര്യങ്ങൾ ഒളിഞ്ഞിരിക്കുന്നത് കർത്താവ് കാണിച്ചു തരും. कुछ बातें जो छुपा हुआ रहेगा वो प्रभु प्रकट करके देगा. ചില കാര്യങ്ങൾ നേരെയാക്കേണ്ടത് കാണിച്ചു തരും. कुछ बातें टेढ़ा रहेगा उसको सीधा करने प्रभु बोलेगा. ഇത് അപ്പനും മോനും തമ്മിലൊരു ബന്ധമാണ്. मतलब ये पिता और पुत्र का रिश्ता है, ये कॉन्टैक्ट. അതെ, മനുഷ്യൻ അപ്പം കൊണ്ട് മാത്രമല്ല ദൈവത്തിന്റെ വായിൽ കൂടെ വരുന്ന സകല വചനം കൊണ്ട് ജീവിക്കുകയാണ്. इसलिए मनुष्य केवल रोटी से नहीं जीता, लेकिन पिता के मुंह से आया हुआ हर एक वचन से वो जी रहा है. ഞാൻ നിന്റെ വചനം കണ്ടെത്തി ഭക്ഷിച്ചിരിക്കുന്നു. मैं तेरा- അതെന്റെ ഹൃദയത്തിന് ആനന്ദവും സന്തോഷവുമാണ്. मैंने तेरा वचन को खोजा, उसको पाया और मैंने खा लिया और वो मेरे जीवन का आनंद का कारण बन गया. ഇത്രയും കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ചെയ്യുമ്പോൾ ये पढ़ा, इतने सारे बातें करने के बाद ഇനിയും അടുത്തത് എന്താണെന്ന് അറിയാമോ? आज फिर आगे क्या है प्रियो? നമ്മളെ തേജസ് കൊണ്ട് നിറയ്ക്കാൻ. वो हमें महिमा से भर रहा है. നമുക്ക് उसके बांधने का काम हो गया, हाँ। अभी महिमा में प्रकट करेगा. അതെവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്? कहाँ लिखा है? നമുക്ക് നോക്കാം. പുറപ്പാട് പുസ്തകം 40 അധ്യായം 1-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ निर्गमन का पुस्तक एक्सोडस 40 का 1. അവിടെ കർത്താവ് മോശയോട് സംസാരിക്കുകയാണ്. ആ, उसका 40 का 1 पढ़ना. वहाँ पर यहोवा परमेश्वर मूसा से बात करता है. हाँ। मूसा से कहा, हाँ। पहले महीने के पहले दिन को हाँ। तू मिलाप वाले तम्बू ആ के पास को നീ എന്ത് ചെയ്യണം? तू क्या करना? ഈ സമാന കൂടാരത്തിന്റെ പണി 1-ാം മാസം 1-ാം തീയതി തന്നെ നീ തീർക്കണം. मिलाप वाला तंबू का जो काम है वो पहला महीने का पहला दिन को ही तू खत्म कर देना. ആ, അങ്ങനെ അദ്ദേഹം 40 അധ്യായം 33-ാം വാക്യത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ और फिर वो वही 40वां अध्याय का 33 वाक्य में जब आता है, പർവ്വതത്തിൽ കണ്ട മാതൃക പ്രകാരം അദ്ദേഹം പണികളെല്ലാം തീർത്തു, കട്ട നിവർത്തി. वहाँ पर पहाड़ में उसने जो दर्शन को देखा, जो बातें उसने ऊपर देखा, वही बात उसने नीचे कर पर्दा लगाया. എല്ലാം ഫിനിഷായി. सब कुछ पूरा हो गया. എന്ന് कब? 1-ാം മാസം 1-ാം തീയതി. पहला महीने का पहला दिन. അപ്പൊ 40 അധ്യായം 34-ാം വാക്യം. तो वो पूरा हुआ तो 34 पढ़ना. तब बादल मिलाप वाले तम्बू पर छा गया हाँ। और यहोवा का तेज निवास പ്രൈസ് ദി ലോർഡ്. यहोवा का तेज, यहोवा का महिमा वो तंबू पर आके भर गया. തേജസ് കൊണ്ട് നിറയണമെങ്കിൽ അത് ദൈവം നിറയ്ക്കുന്നത് ദൈവത്തിന്റെ പ്രധാന കാര്യമായിട്ട് ദൈവം ചെയ്യുകയാണ്. ഓ, ദൈവം. 1-ാം മാസം 1-ാം തീയതി. കാരണം എന്റെ മക്കൾ എന്നെ പിന്തുടർന്ന് എന്റെ കൽപ്പനകൾ പ്രധാനമായി ചെയ്തതുകൊണ്ട് അവരെല്ലാം ചെയ്തത് എവിടെയാണ്? 1-ാം മാസം 1-ാം തീയതി. അതുകൊണ്ട് അവരെ ഞാൻ തേജസ് നിറയ്ക്കുന്നത് എന്നാണ്. तो ये प्रभु का जरूरत है, ये प्रभु का इच्छा और आग्रह है कि वो कर रहा है कि मैं मेरा बच्चों को पहला महीने का पहला दिन ही महिमा से बदलूंगा. क्यों? क्योंकि वो लोग ने पहले दिन से ही उन लोग ने क्या किया? प्रभु को समर्पण किया. सब बातें पहले दिन मेरे बच्चों ने जो किया है, इसलिए प्रभु ही वही उत्तेजना से क्या बोल रहा है? मैं वो पहला दिन ही उनको महिमा से भर दूंगा. ഇനി അങ്ങനെയുള്ളവരെ इस प्रकार के लोग जो ये सारा पड़ाव पार हो एक एक बातें कर कर और महिमा से प्रभु का महिमा उनके ऊपर मंडरा रहा है, ऐसे लोगों के ऊपर അവരെ കുറിച്ചുള്ള ദൈവത്തിന്റെ പണി കഴിഞ്ഞു. मतलब ऐसे लोगों के विषय में प्रभु का काम पूरा हो गया उनके ऊपर. ഇനി അവരെ ദൈവം ഒരു പുതിയ മില്ലേനിയത്തിൽ കൊണ്ടുവരികയാണ്. പുതിയ ഇറ അല്ലെങ്കിൽ പുതിയ ലോകത്തിലേക്ക് കൊണ്ടുവരികയാണ്. ऐसे लोगों को प्रभु एक नया युग में एक नया जगह पर नया जहाँ पर नया सब कुछ नया रहेगा, ऐसे एक नया युग में लेकर आएगा. അത് നമ്മളെ കാണുന്നത് वो हम देखते हैं നോഹയുടെ പെട്ടകത്തോടുള്ള ബന്ധത്തിലാണ്. नोहा का जो जहाज के विषय में हम पढ़ते हैं. നോഹ പെട്ടകത്തിൽ ഇരിക്കുകയാണ് नूह वहाँ पर जहाज के अंदर बैठा है അല്ലെ? है ना? അപ്പോൾ എന്താ സംഭവിച്ചത്? तब क्या हुआ? ഭൂമിയിൽ ന്യായവിധി. पूरा दुनिया में क्या है? न्याय है. ഇനി നോഹ പെട്ടകത്തിൽ നിന്ന് ഇറങ്ങി വരുമ്പോൾ ലോകം എങ്ങനെയുള്ളതാണ്? तो अभी नूह जब उस जहाज से बाहर निकलेगा तो वो दुनिया कैसा रहेगा? വേറെ മനുഷ്യരാരുമില്ല, वहाँ पर कोई भी मनुष्य जात नहीं है, ഒരു ജീവികളുമില്ല, कोई भी जीवी नहीं है, ഒരു പുതിയ വസന്തം, बल्कि एक नया निवास करने का स्थान, ഒരു പുതിയ ലോകം. एक नया दुनिया. നമ്മളെ ജനസിസ് 8-ാം അധ്യായം 13-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उत्पत्ति का पुस्तक 8 का 13 जब हम पढ़ते हैं, ആ, नूह की आयु के 601 वर्ष के पहले महीने के पहले दिन हाँ। जल पृथ्वी पर से सूख गया. हाँ। तब नूह ने നോക്കുക, നോഹ തന്റെ പെട്ടകത്തിന്റെ കവറക മാറ്റി. नूह ने എന്ന് क्या आगे बढ़ना? नूह ने क्या किया? छत खोलकर क्या देखा? हाँ देखो, नूह ने अपना जो उसका जहाज का जो छत था उसको मतलब हटा, उसको क्योंकि जहाज पूरा ढका हुआ था, वो ढक्कन को उसने उसको खोला हाँ। और क्या देखा? और ये कब कर रहा है? पहले महीने का पहला दिन. അവരൊരു പുതിയ സ്ഥലത്തേക്ക് വന്നിരിക്കുകയാണ്. वो एक नया दुनिया को देख रहा है. നമ്മളും
പുതിയ ആകാശവും പുതിയ ഭൂമിയുമാകുന്ന പുതിയ മില്ലേനിയത്തിൽ വരുമ്പോൾ നമ്മൾ ആരാണ്? ഇതേ കാര്യങ്ങൾ ഇവിടെ പോയവരാണ്. प्रिय, उसी रीति से हम लोग भी जब नया आकाश नया दुनिया में जब हम लोग प्रवेश करेंगे, उस 1000 साल जब प्रभु के साथ रहेंगे, हम लोग की खासियत क्या रहेगा? ये सब पड़ाव हम लोग पार करके आया रहेगा. जैसा न्यू न्याय से बचकर बाहर निकलकर नया दुनिया देखा, उसी रीति से हम भी न्याय से पार होकर प्रभु के साथ एक नया दुनिया देख रहे हैं. ഇപ്പോഴത്തെ ശരീരമല്ല, तभी ये शरीर नहीं रहेगा. ഇപ്പൊ നമ്മൾ പ്രായമായി പല്ല് ഒന്നോ രണ്ടൊക്കെ ഉള്ളൂ. अभी हम लोग क्या हो गया? बूढ़े हो गए, मुश्किल से 1-2 दांत ही बचा है. നമ്മുടെ ശരീരം മുഴുവൻ ചുളുങ്ങിയിരിക്കുക. हमारा शरीर पूरा झुर्रिया से भरा हुआ है. നമ്മൾ പ്രായം കൊണ്ട് കൂനി. हम लोग बूढ़ा होकर झुकते जा रहे हैं हम लोग. എന്നാൽ പുതിയ യുഗത്തിൽ നമ്മൾ ആരാണ്? लेकिन नया युग में क्या रहेगा प्रियो? Praise the Lord. Praise the Lord. കാര്യം അവർ ആരാണ്? क्योंकि वो लोग कौन रहने वाले हैं? मैं. ദൈവത്തെ അവന്റെ ഹൃദയത്തിന്റെ നടുക്ക് സൂക്ഷിച്ചവരായി. ये लोग वो लोग थे जिन्होंने परमेश्वर को हमेशा केंद्र रखा, हमेशा अपना दिल के बीच में रखा, हमेशा पहला स्थान दिया. നമ്മള് വേദപുസ്തകത്തിൽ പറയുന്ന ഈ ഒന്നാം മാസത്തിലെ ഒന്നാം ദിവസത്തിന്റെ ഗൗരവം മനസ്സിലായി കാണുമെന്ന് വിശ്വസിക്കുന്നു. इसलिए मैं विश्वास करता हूँ, वचन में जहाँ पर भी लिखा है पहला महीने का पहला दिन, उसको वचन में जिस मूल्यता में लिखा गया है, उसी मूल्यता में आप लोग समझे करके मैं विश्वास करता हूँ. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. प्रभु हम सबको सहायता करें. Praise the Lord. महीना का पहला दिन. देखो, हर एक बातों में ये अपन हर साल शुरुआत में बोलता था, आपको याद होगा. तो पहला साल का पहला महीना का पहला दिन का बहुत महत्व रहता है. Praise God. तो ओबेदेदोम का घर में संदूक था. आज वो संदूक काम रहे. हमारे आत्मा, प्रभु का सारा काम आत्मा में. बहुत बड़ी बात है. प्रियो, पहली बात मतलब 12 दिन में क्या हुआ? बेली हुआ. प्रेज़ लॉर्ड. प्रभु हमारा मसीह जीवन का आरंभ काम हुआ है सूर्य से शर्म, उसके पास आया. बहुत ही बड़ी बात है ना. तो ये जीवन में वो अनुभव पाया हुआ व्यक्ति का सबसे बड़ा कर्तव्य क्या है? पहला स्थान हमेशा प्रभु को देना, है ना. पहला स्थान प्रभु को देना. इतना सुंदर रीति में ये बताने के टाइम पर मेरे को एक वचन याद आ रहा था. लूका का सुसमाचार 14 अध्याय का 26-27 वचन. मतलब हर एक बातों में हम सिर्फ पहला स्थान दे रहे हैं, उससे बढ़ करके हमें सबसे बढ़ करके प्रभु को हमारा सम्मान करना, नहीं तो योग्य नहीं. क्या बोला वहां पर? यदि कोई मेरे पास आए हाँ. और अपने पिता और माता और पत्नी और बच्चों हाँ. और भाइयों और बहनों हाँ. वरन अपने प्राण को भी अप्रिय न जाने, हाँ. तो वह मेरा चेला नहीं हो सकता. हाँ. और जो कोई अपना क्रूस न उठाए हाँ. और मेरे पीछे न आए, हाँ. वह भी मेरा चेला नहीं हो सकता. इतना बड़ा बात है. मतलब हमारे लिए हम प्रभु को कैसा स्थान देना है, बहुत बड़ी बात है. एक से बढ़ करके. और इवन इतना ही नहीं, मत्ती 6:33 आपको मालूम है. पहले क्या करना? उसका राज और धार्मिक का खोज करना. आज सुबेरे उठने के समय में प्रभुदास ने याद दिलाया. हम लोग क्या करता? सारे काम खत्म होने के बाद में आज बाइबल पर नहीं पढ़ा, चलो पढ़ लेते हैं, नींद में पड़ेगा. इतना दुखदायक बात है. प्रभु को हमारे जीवन में हर एक बातों में पहला स्थान दे करके जीने वाले लोग काम मिलेगा, विजयी होकर के प्रभु के साथ मिलेगा. तो बहुत बड़ी बात है. आज हमारे जीवन में प्रभु को हम कैसा स्थान देता है? प्रभु को हम प्रथम स्थान देता है कि नहीं? रोज देना है ना. प्रभु ने हम लोग एक बात जानना, उधार पाए हुआ अनेक लोग ये जानना है कि मैं मेरा नहीं, मैं प्रभु का बन गया. आप सोचो आपका जीवन में प्रभु है कि नहीं, है ना. उधार पाए हुआ सबके साथ. वो एक पड़ोसियों में 1:27 आपको मालूम है, महिमा का आशा. वो एक वेद रूप में लिखा. वहां पर क्या लिखा? जिस पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा, हाँ. कि उन्हें ज्ञात हो कि अन्य जातों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है. वो भेद की महिमा का मूल्य क्या है? और वह यह है हाँ. कि मसीह जो महिमा की आशा
हाँ। तुम में रहता है। कितने लोग विश्वास करते हैं आमेन। आज का दिन में प्रभु मेरे साथ है, ये विश्वास से कितने लोग काम किया आमेन। किया? Praise the Lord. प्रभु मेरे साथ है करके जान करके जीवन बिताया। अभी यहाँ पर बैठने के टाइम पर कितने लोग विश्वास करता है प्रभु हमारे बीच में है? Praise the Lord. Amen. है ना? शायद मतलब हमें मतलब पूर्ण रूप में देखने वाला, जांचने वाला प्रभु की उपस्थिति में मैं हूँ, वो बातों को भी बहुत लोग नहीं जानते। जानना कितना जरूरी बात है ना? वो हमें देखते रहता है ना? अपने जीवन में हमेशा प्रथम स्थान हम प्रभु को देना। हर दिन सुबह उठ करके सबसे पहले मैं आपको कई बार बताया, प्रभु को देखने के अलावा किसी को नहीं देखना, प्रभु को सुनने से पहले और किसी को सुनना नहीं है, और प्रभु को खाने से पहले कुछ खाना नहीं, प्रभु को पीने से पहले कुछ पीना नहीं। प्रेज़ लॉर्ड। हर एक बातों में प्रभु को प्रथम स्थान देना चाहिए। मैं आपको बोलता हूँ, मतलब मुझे प्यास भी लगता है ना, सवेरे मैं उठ करके जब तक मैं वचन पढ़ करके प्रभु को नहीं पिएगा तब तक मैं पानी नहीं पीता। मेरे को कई बार मेरा ही जीवन में परीक्षा आया, बहुत प्यास लग रहा था, लेकिन मैंने बोला नहीं, पहले वचन पिएगा, प्रभु का ये जीवन जल पिएगा, इसके बाद में पिएगा, बाद में ही पिएगा। प्रेज़ लॉर्ड। हम लोग जब एक अच्छा ऐसा निर्णय लेना भी, कई बार लोग निर्णय लेने के लिए भी डरता है, लेकिन हमें निर्णय लिया है तो उसको पूरा करने की जिम्मेवारी भी है। ऐसे भी नहीं मतलब एक टोटल करियर में लिया है ना, कितना बड़ी बात है। यीशु मसीह को हमने क्या माना? प्रभु माना। अभी भी प्रभु है कि नहीं? हम प्रभुता नहीं दिया। आज भी बहुत लोगों के जीवन में क्या है? यीशु मसीह को प्रभुता नहीं। तो मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ, प्रभु ने आज भी सुंदर रीति में बहुत मतलब गहराई से प्रभु का वचन हमारे तक पहुंचाने में प्रभु के दासों को उन्होंने इस्तेमाल किया। प्रभु धन्यवाद देता है। जरूर सुना हुआ वचन हमारे जीवन में अमल करते हुए आने वाले दिनों में प्रभु का उस ज्ञान का सुगंध फैलाकर प्रभु का महिमा करके जीने के लिए प्रभु सबको सहायता करे, प्रभु को महिमा मिले। आमीन।